नमस्कार, मी मोनाली मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण कापणी कशी बनवायची ते पाहूया। कापणी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो आषाढ महिन्यामध्ये केला जातो। आषाढ तळला असं आपण म्हणतो। तर कापणी हा पौष्टिक, खुसखुशीत आणि खमंग असा पदार्थ आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग मंडळी बघूया कापणी कशी बनवायची। सुरू करूया कापणीची रेसिपी। इथे आपण बघतोय 2 कप गूळ मी घेतलेला आहे आणि 2 कप पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपण गरम करायला ठेवूया। हा गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे। खूप पाकही नाही बनवायचं। या पाण्यामध्ये आपण हा गूळ ऍड करूया। इथे मी 4 ते 5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये बडीशेप ऍड करायची आहे। कच्ची बडीशेप आपण ऍड केली आहे। 4 चमचे बेसन पीठ आपण याच्यात ऍड करायचं आहे। जर बेसन पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही यूज करू शकता। चिमूटभर मीठ यामध्ये ऍड केलं आहे। चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे आणि तापलेल्या तेलाचा कडकडीत म्हणून आपण इथे ऍड करायचं आहे। 4 चमचे तापलेलं तेल मी इथे ऍड केलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने लगेच मिक्स नका करू, भाजू शकतो। गरम तेल त्यात आपण ऍड केलेलं आहे। थोडं थंड झाल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपला गूळ इकडे मेल्ट झालेला आहे व्यवस्थित। गॅस बंद करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हा गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे। आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। जसं आपण पुरीला पीठ मळतो त्याच पद्धतीने सेम हे पीठ आपण इथे मळून घेऊया। जसं जसं हे पाणी लागेल तसं त्यामध्ये ऍड करायचं आहे। आणि घट्टसर अशी कणिक या पिठाची आपल्याला मळून घ्यायची आहे। खूप खमंग आणि खुसखुशीत असा कापणी हा पदार्थ आपण आज पाहतोय। अशी घट्ट कणिक आपण मळून घेतली आहे। ही कणिक आपल्याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत। आता पूर्ण घट्ट अशी कणिक आपण मळून घेतली आहे। त्याला परत एकदा एकजीव करून घेऊया। खूप छान भिजली आहे कणिक। याचे छोटे छोटे लाटे आपल्याला करायचे आहेत। जसं आपण शंकरपाळीला करतो त्याच पद्धतीने सेम लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तेल किंवा पिठाची गरज नाही आहे।
जसं आपण शंकरपाळ्याला लाटी लाटतो त्याच पद्धतीने सेम लाटी लाटून घ्यायची आहे। इथे मी खसखस घेतली आहे। या लाटीवर थोडीशी खसखस आपल्याला पेरायची आहे। पूर्ण खसखस या लाटीमध्ये दाबून घेऊया, म्हणजे तेलातही सुटणार नाही, अन्यथा ही तेलामध्ये सुटू शकते। दोन्ही बाजूने थोडी थोडी खसखस आपण लावून घेऊया आणि इथे मी पूर्ण दाबून घेत आहे। आपली लाटी लाटून तयार आहे। लाटीचा थिकनेस जशी आपण पुरी लाटतो त्याप्रमाणे असू द्या, जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, मध्यम अशी लाटी आपण ही लाटून घेतली आहे। आता आपल्याला याचे काप काढायचे आहेत। डायमंड शेप मध्ये आपण या लाटीला कट करूया। शेप तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही देऊ शकता आणि थिकनेस पण जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवे असतील तर थोडी पातळ ही लाटी करू शकता। आपण इथे बघूया डायमंड शेप मध्ये आपल्याला याला कट करायचं आहे। लाटीचे काप काढून झाले आहेत। हे काप आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। एका प्लेट मध्ये पूर्ण कापण्या मी काढून घेतल्यात, आपण बघू शकता। खसखस खूप छान दिसते आहे। आता आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। त्या कापण्या आपण एका प्लेट मध्ये काढून घेतल्या आहेत, आपण बघू शकतो। खसखस खूप छान दिसते आहे। आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि कमेंट सुद्धा करू शकता। तेल आपलं गरम करून झालेलं आहे। लो टू मीडियम हीटवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। तर जास्त हाय हीटवर आपण तळल्या तर त्या काळ्या पडू शकतात। त्याच्यामध्ये आपण गूळ ऍड केलेला आहे, त्यामध्ये गूळ लगेच कलर चेंज करतो। मीडियम हीटवर आपण ह्या तळून घेऊया। लालसर कलर येईपर्यंत आपण ह्या कापण्या तळायला पाहिजे। कापण्यांचा कलर जास्त गोल्डन नसतो, तो लालसर असतो, त्यामुळे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत। बघू शकता कापण्यांना खूप छान लालसर कलर आलेला आहे। मंद आचेवर तळून घ्यायच्या, म्हणजे त्या आतून पूर्णपणे तळल्या जातात, नाहीतर त्या कच्च्या राहू शकतात। आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। मी कापणीची सेकंड बॅच
तळायला घेतले. अशाच पद्धतीने लालसर रंग येईपर्यंत सगळ्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या. खूप छान रंग आला इथे, मस्त परफेक्ट. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार. अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशा कापण्या रेडी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग मंडळी, परत भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.